इन्शुरन्स कंपनीमध्ये 274 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये 2 पदे आहेत. ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट या 2 पदांसाठी भरती निघालेली आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 जानेवारी 2024. तरी ही भरती संपूर्ण भारतभर आहे. लवकर तुम्ही अर्ज करून घ्या आणि अर्ज कसा करावा ते आपण पुढे पाहू. चला तर सुरुवात करू. आपण या वेबसाईटवर आलेले आहोत. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर या ठिकाणी आपण न्यू रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नेममध्ये आपले पहिले नाव टाकायचं आहे आणि तेच कन्फर्म नेममध्ये पण तेच टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म नेममध्ये वडिलांचं नाव. त्यानंतर लास्ट नेममध्ये आडनाव टाकायचं आहे. ते ते खाली फुल नाव दिसेल आपण जे टाकले ते. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे इथे. मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर बिनचूक टाकायचा आहे. तो पुढे रेफरन्सला आपल्याला उपयोग येतो. त्याच्यानंतर खाली ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे. बिनचूक ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे चुकवू नका. ते खूप गरजेचं आहे फॉर्ममध्ये. त्याला या ठिकाणी कन्फर्म ईमेल आय डी टाकून झालेली आहे. तर त्याच्यानंतर खाली सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. जे पुढे अक्षर दिसत आहेत तेच इथे खाली टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपली ईमेल आय डीमध्ये काहीतरी मिस्टेक आहे. आपण कन्फर्म ईमेल आय डी हे व्यवस्थित टाकलेलं नाही, तर तो आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ओके करून आपण नेक्स्ट पेजवर जाईल. तर या ठिकाणी आपल्याला वरती दिसेल की आपला आय डी पासवर्ड तयार झालेला आहे. तो आय डी पासवर्ड एका कागदावर लिहून घ्यायचा आहे, नाहीतर तो सेव्ह करून ठेवायचा आहे एखाद्या ठिकाणी. तर मी आत्तापर्यंत हा सेव्ह करून ठेवत आहे दुसऱ्या ठिकाणी. तर हा आय डी पासवर्ड माझा सेव्ह झालेला आहे. तर या ठिकाणी आता फोटो अपलोड करायचा आहे. फोटो पाहू शकता त्याचं नाव कसं आहे. एखादं स्पेस वगैरे काही नको, असा फोटो डायरेक्ट अपलोड करायचा आहे आणि फोटो हा 50 KB आतमध्ये असावा. तर या ठिकाणी फोटो सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर ओपन करतो. या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्यासारखे सही पण तशीच अपलोड करायची आहे. फोटो आणि सही दोन्ही पण अपलोड झाले. त्याच्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला आपल्या कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ते इथे निवडायचं आहे. तर ह्या सगळ्या पोस्ट आहेत. तर मी आत्ता सध्या फायनान्स या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे. तर मी फायनान्स सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी निवडायची आहे. तुमची कास्ट कोणती आहे ते निवडायचं आहे. या ठिकाणी माझी ओपन कास्ट आहे, तर मी ओपन कास्ट सिलेक्ट करतो. जर तुमच्याकडे EWS असेल तर तुम्ही EWS सिलेक्ट करून तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त ज्या कास्टमधून अप्लाय करताय ते सर्टिफिकेट तुमच्याकडे हवं. त्या ठिकाणी नंतर हे ऑप्शन वाचून आपल्याला पुढे येस नो फक्त क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी इथपर्यंत आलेलं आहे. तिथे आपले रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नसेल तर नो करा. तर त्याच्यानंतर डिफेन्समध्ये असाल तर येस करा, तर नो करा. तर याच्यानंतर तुमचा नॅशनॅलिटी विचारेल. त्याच्यानंतर तुमचं कोणत्या राज्यामधून तुम्ही बिलॉंग करता ते विचारेल. या ठिकाणी महाराष्ट्र टाका जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर टाकायचं आहे इथे. सेम तसंच पुन्हा एकदा करायचं आहे. इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि मेन सेंटरमध्ये एकच येतं. त्यामध्ये आपल्याला जिल्ह्यातलं एक राज्यातलं एकच असतं ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जे तुमची जन्मतारीख आहे तेही बरोबर टाका. अर्ज करणारा व्यक्ती हा 21 ते 38 वर्षांमधला असावा. या ठिकाणंतर जेंडर सिलेक्ट करा. जर तुम्ही ट्विन्स असाल तर ट्विन्स येस करून तिथं नाव लिहायचं ट्विन्सचं. तर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस तुम्ही लग्न झालं आहे का नाही तुमचं ते इथे सिलेक्ट करून ते माहिती टाकायची आहे. या ठिकाणी वडिलांचं नाहीचं नाव झाल्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला. ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस इथे व्यवस्थित टाकून घ्या. या ठिकाणी ॲड्रेस टाकून झाल्यानंतर खाली विचारेल तुमचा जिल्हा कोणता, ते जिल्ह्याचं इथे नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाका तुमच्या गावचा जो पिनकोड असेल. जर तुमचा दुसरा कोणता ॲड्रेस असेल तर तो टाकून घ्या, नसेल तर सेम ॲड्रेस क्लिक करून
टाकून द्या. तर या ठिकाणी ₹1000 फी दाखवते ओपनसाठी. तर या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहे आपली माहिती टाकून. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. तर या ठिकाणी पहिल्यांदा ग्रॅज्युएशनचे डिटेल्स विचारेल, कारण ही भरती फक्त ग्रॅज्युएशनवरती आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कधी पासआउट झाला ते इथे तारीख टाकायची आहे. जे तुमच्या सर्टिफिकेटवर आहे त्या सर्टिफिकेटची बरोबर पाहून इथे टाकून घ्या. जर माहीत नसेल तर कोणत्याही महिन्यातली जून तारीख सिलेक्ट करा. कोणत्याही वर्षातली जून तारीख सिलेक्ट करा आणि डेट ही 30 किंवा 31 डेट टाका. ह्याच्यानंतर तुम्हाला विचारेल कम्प्युटर नॉलेज आहे का नाही, तर ते खाली विचारेल तर येस करून टाका तिथे. तर वर्क एक्सपिरियन्स असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि पुढे भरू आपण. त्याच्यानंतर इथं विचारेल प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. हे फक्त SC ST आणि OBCसाठी आहे. तर त्यांना जर हवं असेल तर त्यांनी येस करून पुढे जायचं, नसेल तर नाही केले तरी चालेल. तर खाली लँग्वेज नावमध्ये विचारेल तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात. तर या ठिकाणी तुम्हाला जे लँग्वेज येतात त्या लँग्वेज इथे टाकायच्या आहेत. मला 3 लँग्वेज येतात तर मी 3 टाकतो आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि तिन्ही बोलता, लिहिता, वाचता येतात. त्याच्यानंतर व्हॅलिड डिटेल्स यावर क्लिक करून ते व्हेरीफाय करून घेतो. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट करून आपण पुढे जाऊया. तर पाहू शकता या ठिकाणी आपला हा फॉर्म असा भरून झालेला आहे. तर व्यवस्थित एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे नाही आहे का? जर एखाद्या ह्याच्यात स्पेलिंग मिस्टेक किंवा काही चूक झाली असेल तर बॅकचं बटन दाबून तुम्ही ते फॉर्म फिलअप करू शकता. जर बरोबर असेल तर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून फॉर्म कंप्लीट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे. तर इथे पाहू शकता डाव्या हाताचा अंगठाचा आपल्याला द्यायचा आहे. तर मी ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवला आहे. तर तो मी डायरेक्ट अपलोड करतो. हा साईज फक्त 50 KBच्या आतमध्ये पाहिजे आणि इथं हँडरायटिंग डिक्लेरेशन दिसेल. ते डिक्लेरेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईल. ते बघून तुम्ही स्वतः लिहून ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे. ह्याची साईज फक्त 50 ते 100 KBच्या मध्ये असावी. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ओपन असल्यामुळे ₹1000 फी येत आहे. तर ती आपण भरू आता. सिक्युरिटी कोड टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करू. त्याच्यानंतर पेमेंट गेटवे ऑप्शनवर आपले जनरेट होईल. तर या ठिकाणी पाहू शकता इतके ऑप्शन आहेत पेमेंट करण्यासाठी. तर यापैकी मला सोपं पडतं ते UPI. तर मी UPIवरून करतो पेमेंट. तर या ठिकाणी QR कोड ओपन होईल. प्रोसेड पेमेंट करून या ठिकाणी QR कोड ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी QR कोड ओपन झाल्यानंतर मोबाईलच्या QR कोडमधून फोनपे, गुगल पे कोणत्या पण ॲप्लिकेशनमधून येथे पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी अर्धा ते 1 मिनिट जाईल. त्याच्यानंतर पेमेंट सक्सेसफुल होईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ॲटोमॅटिक रिजनरेट होईल साईटमध्ये. नसेल तर कधी-कधी बाहेर पडतं. मी थोडक्यात आता इथे पेमेंट केल्यानंतर होत नाही म्हणून रिफ्रेश करतो आहे. तर या ठिकाणी मी परत पेमेंट करून घेतो. त्याच्यानंतर परत पेमेंट करून घेतलं त्याच्यामुळं हे बाहेर पडलेलं आहे. तर मी पुन्हा लॉग इन करून घेतो. मगाशी जो ID पासवर्ड लिहून ठेवलेला आहे तो या ठिकाणी भरायचा आहे. तर ID आणि पासवर्ड भरून घेतो. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड हा दोन्ही पण टाकून घेतो. त्याच्यानंतर सबमिट करून घेतो म्हणजे आतमध्ये लॉग इन होईल पेज. तर या ठिकाणी पाहू शकता पेमेंट आपलं स्टेटस चेक करायचं आहे झाले की नाही. तर या ठिकाणी सिक्युरिटी कोड टाकून चेक युअर प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन स्टेटस हे चेक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर आपलं पेमेंट हे सक्सेसफुल झाल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल. तर फॉर्म हा ओपन झालेला आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे. या ठिकाणी आपण क्लिक करून याची प्रिंटआउट काढू शकतो. तर या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले त्यांना पाठवा. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.